देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कपिल पाटील फाउंडेशन मार्फत वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सुरू असून आज वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वर्ले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरपपाडा, जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर किरवली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कादिवली आदी शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना कपिल पाटील फाउंडेशन मार्फत वह्यांचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे एसयूए सहाय्यक नंदकिशोर कापसे उपस्थित होते। या चारही शाळेमध्ये सुमारे 200 ते 250 मुलांना कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले आहे। दरवर्षी कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये फिरता दवाखाना, मुलांना खेळाचे साहित्य, कामगार नोंदणी, वयश्री योजना, संजय गांधी योजना, शालेय दाखले वाटप आदी योजनांबाबत जनजागृती करून अनेक गरजवंतांना लाभ मिळवून दिला असून लवकरच 4 ते 5 हजार शिलाई मशीनचे देखील वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नंदकिशोर कापसे यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमप्रसंगी वर्ले ग्रामपंचायतचे सरपंच मानसी जाधव, उपसरपंच अमोल देशमुख, स्वप्नील गवळी, भाजपा कृषी आघाडीचे सुरेश पाटील, चारही शाळेतील शिक्षक वर्ग, कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते। माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशन मार्फत आपण वाडा तालुक्यातील प्रत्येक दुर्गम आदिवासी व खेड्यापाड्याचे जेवढे दुर्गम भाग आहेत त्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या द्यायचं आपण काम करत आहोत। जवळपास 50,000 वह्या विद्यार्थ्यांना आपण वह्या वाटप करत आहोत। प्रत्येक शाळेला फिल्टर दिले होते पाण्याची बोर्डचे, पण इथं आम्ही ज्या कार्यक्रमाच्या इथं पण पोहोचले त्या शाळेला गेले नाही, पण 300 फिल्टर दिले होते 300 शाळेच्या हिशोबाने दिले। आता भविष्यात आता मी तुम्हाला खेळाचं साहित्य देणार शाळेला, सरपंच साहेबांना किंवा उपसरपंचाकडे दिल पुढच्या आठवड्यात। तुम्हाला क्रिकेटची बॉल, बॅट बॉल, रिंग असेल ते गुरुवार मारायच्या मी तुम्हाला पोहोचती करतो त्याच्या ग्रामपंचायत। आपण असे वेळ फाउंडेशन मार्फत वेळोवेळी कार्यक्रम घेत असतो। आपलं मेडिकल फाउंडेशन आहे त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा पूर्ण पुरवतो। सगळे मोठे ऑपरेशन ते आपण मोफत करतो। आमच्या 3 ॲम्ब्युलन्स आहे, डोळे तपासणी, चष्मे वाटप, असे वेगवेगळे आपण हे करू। खेळाचं साहित्य, स्पर्धा घेणं, असे नेहमी कार्यक्रम करत असतो। या गावात फार उशिरा येणं झालं, पण आता उशिरा पण आता नेहमी आता लक्ष राहणं सरपंच मॅडम पण बोललेले आहेत। तरी मी सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये खेळाचं साहित्य देईन। आता प्रत्येकाला वह्या देतो, 3 वह्या, चांगल्या वह्याने अभ्यास करायचा, आपलं नाव करायचं, आपल्या कुटुंबाचं नाव करायचं, आपल्या आई वडिलाचं नाव करायचं, देशाचं नाव करायचं। त्याच्यामध्ये